रामकृष्ण हरी माऊली. मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर यंदाच्या वारीत माऊलींची पालखी, त्यांचा मुक्काम यावरती खूप जास्त चर्चा झाली. पण या सगळ्या घटनेमध्ये ज्यांनी आपल्या वारकऱ्यांसाठी, आपल्या परंपरेसाठी स्टँड घेतला, आज त्यांच्यासोबत आपण थेट संवाद साधणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत नगरसेवक, समाजसेवक श्री विशाल धनवडे सर. चला तर मग त्यांचं स्वागत करूयात आणि आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये. तर पहिल्या प्रश्नाला मी सुरुवात करते. खरं तर आत्ता आपण ज्या ठिकाणी किंवा आपल्या या मंदिरात भेटलो आहोत, त्या मंदिराचा इतिहास जर तुम्ही सांगितलात तर खरंच खूप आवडेल आम्हाला. नक्कीच हा मंदिराचा इतिहास, आपण ज्या ठिकाणी आता बसलो आहोत ते मंदिर 850 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. 12व्या शतकातलं मंदिर आहे. आणि या मंदिराचा इतिहास असा की पूर्वी इथे दाट जंगल होतं आणि या जंगलामध्ये इथे गोसाव्यांची काही भागात वस्ती होती. तर एक गोसावी होते, त्यांच्या स्मरणात पांडुरंग आले की मी निवडुंगाच्या झाडाखाली मी आहे, मला तिथून बाहेर काढ. आणि मग त्यावेळेस त्या गोसावीने तिथं खोदाई केल्यानंतर त्या ठिकाणी निवडुंगा विठोबाची, आपल्या विठोबाची मंदिर मूर्ती मिळाली. आणि त्या मूर्ती मिळाल्यानंतर इथं मंदिर स्थापन केलं आणि त्याला नाव निवडुंगा विठोबा नाव असं पडलं. म्हणून निवडुंगा विठोबा, निवडुंगाचे जे झाड असतं म्हणून निवडुंगा विठोबा. म्हणजे आपल्या पुणे शहरात प्रत्येक गोष्टीला एक इतिहास आहे, त्यातला इतिहासाचा हा एक भाग आहे. या इतिहासाचा एक भाग म्हणून 850 वर्षाची ही परंपरा, हे मंदिर, आणि फार पूर्वीपासूनच हे मंदिर आहे. या मंदिराला खूप मोठा इतिहास आहे की स्वतः संत तुकाराम महाराज या मंदिरामध्ये असायचे. या ठिकाणी अभंग, भजन, कीर्तन या मंदिरामध्ये त्यांचं कित्येक वेळा झालेलं आहे. बरेचसे साधू संत या मंदिरामध्ये येऊन गेलेले. जेव्हा जेव्हा पालखी इथं पुण्यात येते, म्हणजे ही परंपरा जेव्हापासून पालखीची सुरू आहे तेव्हापासून पालखी या ठिकाणी येते. आता वारी निमित्त आज आपण भेटलोच आहोत. तर माऊलींची सेवा तुम्ही खूप वर्ष करत आहात. तर त्यामागची कहाणी काय सांगाल, की तो प्रवास कसा सुरू झाला आणि किती वर्ष तुम्ही सेवा करत आहात? माझे आजी आजोबा हे दोघं माळकरी होते, पांडुरंगाचे भक्त होते, त्यांचे सेवेकरी होते. ही त्यांच्याकडनं झालेली आपल्याला प्रेरणा आहे. आणि त्यांचे जे काय आदर्श आपल्याला होता, त्यांनी जी काय संस्कृती आपल्याला जतन करायला शिकवलं, त्या माध्यमातूनच ही पिढी आमची पुढे काम करते. आणि आमच्या पुढच्या पिढ्याही पांडुरंगाच्या सेवेत राहतील. आणि हे आमचं भाग्य आहे की या पांडुरंगाच्या चरणी आम्हाला सेवा करायचं आम्हाला भाग्य मिळतं. खरं तर बाहेरून पाहणाऱ्यांसाठी हा फक्त एक मुक्कामच असतो, पण स्थानिकांसाठी एक वेगळाच सोहळा असतो. तर या पाठीमागे किती तुम्हाला तयारी करावी लागते, याबद्दल काय सांगाल? की ज्यावेळेस पालखी येते ना, ती एक दिवसाची पालखी फक्त मुक्कामी असते. पण एक महिना आम्हाला सातत्याने याच्यासाठी काम करावं लागतं. पण पालखीच्या माध्यमातून एक गोष्ट आमच्या भागामध्ये अशी घडते की आमच्या भागामध्ये संपूर्ण जो काही पूर्वीपार जो पेठांचा जो भाग आहे, हे मूळ पुणे आहे. आता बाहेर जे काही दिसतंय ते पुणे नाहीये, खरं पुणे हे आहे. कारण पेशव्यांच्या आणि छत्रपतींच्या काळापासून या ठिकाणी पेठा वसवल्या गेल्या आणि तेव्हापासून हे सर्व होत गेलं. आणि या पेठांमध्ये हा व्यापारी भाग, आणि या व्यापारी भागामध्ये ज्यावेळेस आता पालखी येणार म्हणजे प्रत्येक जण आपल्या घराला रंगरंगोटी करण्यापासून, आपल्या भागामध्ये काही कुठे कचरा आहे, कुठे झाडं वाढलीत, कुठे काय आहे, कुठे गलिच्छ झाले, ते सगळं साफसफाई करून घेतात. महिनाभरी सगळं हे चालते की नाही वारकरी येणार आहे, त्यांना कुठलाही त्रास होता का म्हणे, नाही अरे आमच्याकडे चेंबर खराब झाले, नाही ते बदललं पाहिजे, नाही वारकरी येणार आहेत, हे झाड पडेल, वारकरी येणार आहेत. या सगळ्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम आमच्या भागामध्ये केलं जातं. तर ही वारी म्हणजे आमच्यासाठी खूप एक भावनिक क्षण आहे की वारकरी येतात, त्या प्रत्येकाची सेवा करणं आनंदाने. कित्येक पिढ्या लोक या ठिकाणी सेवा करतात आणि त्यांचा एक आनंद असतो वारकऱ्यांची सेवा करणं. पेठेतील पालखीचा मुक्काम जवळपास 350 वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेची सुरुवात नेमकी कशी झाली? ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की पालखी जेव्हापासून सुरू झाल्या त्या नाना भवानी पेठेत येतात. म्हणजे पुण्यातला एकमेव ठिकाण असं असतं की दोन्ही पालख्या जवळ असतात, नाना आणि भवानी पेठेमध्ये. दोन्ही पेठा लागून असल्या कारणाने दोन्ही मुक्काम याच ठिकाणी असतात. बाकी इथून गेल्यानंतर दोन्ही पालख्या वेगवेगळ्या होतात. म्हणजे आळंदी आणि देहूवरनं तिथं पण एक होत नाही. एक कुठे होतं तर पुण्यात होतं. पुण्यात काय होतं, ती पुण्यनगरी आहे. त्या पुण्यनगरी आल्यामध्ये दोन्ही पालख्या एकत्र येतात आणि पुणे शहरातील सर्व भाविक या ठिकाणी येतात. त्यांना दर्शनाचं भाग्य त्यांना या ठिकाणी मिळतं. प्रत्येक जण या ठिकाणी दर्शनाला गेलोच पाहिजे. त्यामुळे नाना भवानीचा हा जो काही इतिहास आहे, भवानीपेठ पालखी विठोबामध्ये माऊलींची पालखी येते आणि या मंदिरामध्ये तुकाराम महाराजांची पालखी येते. त्यामुळे दोन्ही पालख्या इथं आल्यानंतर दोन संतांचं या ठिकाणी लोकांना प्रेम मिळतंय, आनंद मिळतोय आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळतंय.
बरोबर आहे. पण यावर्षी खरं तर खूप चर्चा झाली या मुक्कामावरती. तर हा सगळा प्रस्ताव जेव्हा मांडला गेला, तर त्यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? नक्की ज्या वेळेस मी नेमकं गोव्याला गेलो होतो आणि फॅमिली सोबत गेलो होतो, फिरायला गेलो होतो आणि एन्जॉय करत होतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस मी मोबाईल ओपन केला, तर त्याच्यामध्ये पहिली न्यूज पाहिली मी, की भवानी पेठेतील माऊलींचा मुक्काम हा इतरत्र हलवणार. तर हे जेव्हा ऐकलं मी 10 मिनिटं स्तब्ध बसलो. म्हणजे आत्ता जरी मी बोललो तरी मला भरून आलंय, की अरे ही पालखी जाऊ कशी शकते? ही म्हणजे आपली आत्मीयता आहे. वारी वारी म्हणजे आमची परंपरा आहे. वारी म्हणजे आमचा धर्म आहे. वारी हा आमच्या सेवाचा एक भाग आहे. आणि ही पालखी जाणार कशी? ही गेली तर आमच्या लोकांनी काय करायचं? जे पिढ्यानपिढ्या म्हणजे ज्यावेळेस मुघल काळ होता त्या काळामध्ये पण आमच्या लोकांनी सेवा केली आणि त्या आमच्या पिढीचा जी काय परंपरेने सेवा करत आली ही बंद पडणार, ही भावना कुठेतरी मनाला हे वाटत होती. तिथूनच मी माझा एक बाईट केला आणि त्याच्या माध्यमातून मी त्यांना निवेदन केलं, की तुमची गैरसोय होतीये एवढं नक्की आहे, पण तुम्हाला गैरसोयमध्येच ठेवून आम्हाला पालखी त्या ठिकाणी नाही आणायची. आम्ही ह्या वर्षी जे जे शक्य होईल ते सर्व करू, पण ही पालखी भवानी पेठेतून आम्ही इतरत्र हलवू देणार नाही. त्याचं कारण असं आहे, की याच्या मागे आमची असलेली भावना आहे, आमची श्रद्धा आहे. ह्याला कोणीही धक्का लावता कामा नये आणि एवढ्या वर्ष चालत आलेली परंपरा ही दुसरीकडे इतरत्र हलवणं हेही योग्य नाही. मग त्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज करून त्या ठिकाणी पालखीचा आता तुम्ही त्या ठिकाणी भवानी पेठला आलात, हो. खूप मोठा परिसर झालेला आहे, तुमच्या लक्षात येईल. दादा, पुढचा प्रश्न असा, की प्रशासनाने जेव्हा गर्दी असेल, वाहतूक असेल किंवा सुविधांचा मुद्दा मांडला, तुम्हाला वाटतं का, की ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये खरंच तथ्य होतं का? नाही, नक्कीच याच्यामध्ये आता काय झालंय, तुम्ही जर आता मागील एक 5-10 वर्षाचा काळ बघितला तर गर्दी वाढतीये, यात कुठलीही शंका नाही. बरं. पण ज्यावेळेस गर्दी वाढतीये तर आपण एक प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे मागच्या वेळेस काही प्लॅनिंग नव्हतं असा भाग नव्हता. प्लॅनिंग असताना त्याच्यामध्ये काही कमतरता होत्या. ह्या वेळेस जातीने लक्ष घालून की कशा पद्धतीने केलं पाहिजे, याच्यामध्ये आम्ही काही सुधारणा केल्या, काही दुरुस्त केलं. पण जर पाहिलं तर गणपतीला ज्या पद्धतीने आपण वन वे करत असतो, की नागरिकांनी एका बाजूने जायचं आणि एका बाजूने बाहेर पडायचं, त्याचं कारण असतं की स्टॅम्पेड होऊ नये, कुठं चेंगराचेंगरी होऊ नये, भविष्यात कोणाला याचा धोका निर्माण होऊ नये याच्यासाठी घेण्यात आलेली ही काळजी होती. म्हणून ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी चालू झाल्या, तेव्हा ह्या अडचणी आहेत, त्या दूर कशा करायच्या? मग पोलीस प्रशासनात कमिशनर साहेबांशी आम्ही चर्चा केली. कमिशनर साहेब, फेल्युअर हा आमचा नसणार आहे पालखी इथून हल्ल्याचा, फेल्युअर हा प्रशासनाचा असणार आहे, पोलीस प्रशासनाचा असणार आहे. म्हणून आपण याच्यावर दुरुस्त करू, काय काय करता येईल ते सर्व करू, पण पालखी कुठे हलवणार. मग त्या माध्यमातून पोलिसांनी त्यांची सर्व टीम या ठिकाणी आली. आम्ही त्यांना दाखवला मार्ग, आम्ही ठरवला की वन वे केला, एका बाजूने जाऊयात. आणि त्या पद्धतीने एवढ्या चांगल्या सुधारणा झाल्यात की कुठेही यावेळेस गर्दीचं प्रमाण तुम्हाला दिसणार नाही. गर्दी जरी झाली तरी ती एक बाजूने अशी सुरळीत चालू राहील. त्याला एक सिस्टीम देण्याचा आम्ही प्रकार या ठिकाणी केला. म्हणजे नदी जशी एकाच बाजूने वाहते तसे वारकरी एकाच बाजूने वाहतील आणि एका लाईनीत जातील. एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य वारकऱ्यांचं असं आहे की वारकरी कधी धक्काबुक्की करत नाही. बरं. ते त्यांच्या चाललेल्या शिस्तीत लाईनीत जातात. बरं, ह्या एवढी मोठी लाखो लोक येतात, त्यांना कोणी सांगायला सूचना द्यायला कोणी नसतं, पण त्यांना माहित असतं की आपण कुठल्या रेषेत जायचं हे ठरलेलं आहे. त्यामुळं वारकऱ्यांनी ठरवलं की मला ह्या दिशेने जायचं, कोणालाही धक्काबुक्की न करता फक्त पांडुरंगाचं नाव घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं, ज्ञानोबा माऊलीचं नाव घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं. आणि याच पद्धतीने ही परंपरा चालू राहील. खरं तर बघायला गेलं तर प्रशासनाने आपल्याला सांगितलं की सुविधा अपुऱ्या पडतायत. पण मग जागा बदलणं हाच एक त्याच्यावर पर्याय होता का? कारण आपण सुविधा तर वाढवू पण शकत होतो ना. नाही, नक्की ज्यावेळेस ही सगळी घटना घडली त्यावेळेस मी स्वतः सीएम साहेबांना जाऊन भेटलो आणि साहेबांना विनंती केली. साहेबांनी मला सांगितलं की 1960 पासूनची त्यांची मागणी आहे की पालखीचं मुक्कामी ठिकाण हे छोटं पडतंय. म्हटलं, साहेब ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत, पण यावेळेस आम्ही माननीय स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांना विनंती केली आणि आम्ही बजेट हेड तयार केलं. 10 कोटी रुपये बजेट आम्ही त्या मंदिरासाठी, त्या ठिकाणच्या जागा हस्तांतरित करण्यासाठी आम्ही 10 कोटी बजेट ठेवलंय. त्याच्याशिवाय मंदिर प्रशासन म्हणून जे जे शक्य करता येईल ते सर्व आम्ही करतोय. पालखी त्या ठिकाणी यावी आणि वारकऱ्यांची आणि पालखी सोबत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय ही आमची भूमिका नाही. त्यांची गैरसोय दूर व्हावी आणि मग पालखी आमच्याकडे यावी ही आमची भूमिका आहे. आणि या सर्व गोष्टींसाठी आम्हाला एकदा संधी द्यावी. या संधीचं आमच्या भागातील नागरिकांसाठी, वारकऱ्यांसाठी, या सर्वांचं या संधीचं आम्ही सोनं करू आणि हा जो काही आपला वारीचा जो काही सोहळा आहे
तो एक दैदिप्यमान सोहळा आम्ही करू अशी त्यांना मी खात्री दिली. आणि असं आश्वासित करून आल्यानंतर सीएम साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे आम्हाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणून निघालो. आणि आज तुम्ही पाहिल्यानंतर खूप वेगळं परिस्थिती आहे आणि हा एक आम्हाला आनंद देणारा क्षण आहे. तुमच्या मते हा वाद जागेचा होता की परंपरा आणि श्रद्धा जपण्याचा? विषय जागेचाच होता, पण वाद जागेचा होत असताना तो आमच्या श्रद्धेवरती विषय आला होता, हे आमच्या परंपरेवर विषय आला होता. कारण जर जागा बदलली असती, आमच्या श्रद्धेला कुठेतरी ठेच पोचली असती, आमच्या परंपरेला कुठेतरी ठेच पडली असती. म्हणून आम्ही जे पाहिजे ते करायला तयार आहोत. म्हणजे एक वेळ अशी आली ज्यावेळेस आळंदी प्रशासनाशी पहिल्यांदा आम्ही बोललो, तर आळंदी प्रशासन म्हटलं की 2 महिन्यात हे सर्व शक्य नाही, महानगरपालिका पैसे देऊ शकणार नाही आणि एवढं सगळं होऊ शकणार नाही. अशा वेळेस तुम्ही काय करणार? त्यावेळेस त्यांना मी एकच गोष्ट सांगितली, जर महानगरपालिकेकडून हे सर्व झालं नाही, मी विशाल धनवडे स्वतः माझ्या पैशाने ती बाजूची इमारत विकत घेईल आणि त्या ठिकाणी पालखी त्याच ठिकाणी होईल अशी मी खात्री त्यांना त्या ठिकाणी देऊन आलो. तर हा वाद मिटवण्यासाठी तुम्ही अजून काय काय प्रयत्न केले आणि मुख्यमंत्र्यांशी आणि शासनाशी तुम्ही जेव्हा संवाद साधला त्यावेळेस नक्की कोणते मुद्दे मांडण्यात आले? नक्की ज्यावेळेस ही बातमी कळाली, मी माझे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांना कॉल केला. त्यांनी कॉल केल्यानंतर त्या ठिकाणी आळंदी प्रशासनाशी त्यांनी चर्चा केली. आळंदी प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांची भेट घ्या, त्यांच्यासोबत चर्चा करा, काय नक्की त्याच्यातून मार्ग निघतोय तो मार्ग काढा, त्यांची पण गैरसोय झाली नाही पाहिजे, पालखी उत्सव पण झाला पाहिजे, अशा सूचना मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी मला केल्या. आणि त्याच्यानुसार मग पुढे पावलं उचलली गेली. मग आळंदीवाल्यांना भेटलो. आळंदीवाल्यांची भेट झाल्यानंतर तरीही थोडेसे ते निगेटिव्ह होते. तिथून मग मी गेलो सीएम साहेबांकडे. सीएम साहेबांना भेट झाल्यानंतर परत खाली आल्यानंतर भेटलो जिल्हाधिकाऱ्यांना. जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाल्यानंतर पोलीस आयुक्तांना. आणि हे सर्व करत असताना पुणे महानगरपालिकेचे आपल्या जे महापौरताई आहेत मंजुषाताई नागपुरे यांनी असेल, माननीय आयुक्त साहेब नवल किशोर राम असेल, एवढी लोक सर्व ही पॉझिटिव्ह होती की नाही, तुमच्या श्रद्धेला कुठे धक्का लागणार नाही, आम्ही जे पाहिजे ते करू. मग महानगरपालिका प्रशासनामधले ठोंबरे सर असतील, त्याच्यानंतर माधव जगताप सर असतील, त्याच्यानंतर गीते असतील, त्याच्यानंतर बागवान सर असतील, अशी प्रचंड लोकांनी या प्रकरणामध्ये आम्हाला मदत केली. जागा हस्तांतरित झाल्या आणि पालखी सोहळा म्हणजे यासाठी आमच्याकडे शब्दच नाही. जेव्हा असा निर्णय घेण्यात आला की पालखी समोर आडवे पडू, जेव्हा अशी तुम्ही भूमिका घेतली, तेव्हा भावना अधिक जास्त होती की परंपरा वाचवण्याची जबाबदारी? नाही, नक्कीच या विषय असा होता की माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे बैठक होती. आमदार साहेब जे आमचे हेमंत रासने, जे या कसबा मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये या दोन्ही पालख्या आहेत आणि माझ्या प्रभागात या दोन्ही पालख्या आहेत. या दोन्ही पालख्यांचं नेतृत्व या ठिकाणी आम्ही करतोय की लोकांना सेवा करण्याची त्यांची जी काही जबाबदारी आहे ती आमच्यावरती आहे. तर मी माननीय हेमंत रासने साहेबांना यावर्षी ज्या विषयावर चर्चा झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब पण याच पद्धतीने निगेटिव्ह होते, नाही स्टॅम्पेड होईल, चेंगराचेंगरी होईल, लोकांचं काय झालं तर जागा अपुरी येते. त्यांना आम्ही सर्व गोष्टी सांगितल्या की बाबा आम्ही हे सर्व करतोय साहेब, याच्यातून जे काय शक्य आहे तो पूर्ण मार्ग काढू आम्ही. तर त्याच्यावर ते म्हटले की नाही, हे थोडंसं मला अशक्य वाटतंय, हे होऊ शकणार नाही. त्यावर साहेब म्हटलं, साहेब ही आमची परंपरा आहे, या परंपरेला कुठेही धक्का लागून देणार नाही आणि जर तुम्ही निर्णय घेतलाच की पालखी या ठिकाणावरून हलवणार, तर त्यानंतर पालखीच्या समोर आडवं पडून आमचा जीव देऊ, पण भवानी पेठेतली पालखी कुठेही जाऊ देणार नाही, ही आमची भूमिका होती आणि त्या भूमिकेवर ठाम होतो. मी ज्यावेळेस ही गोष्ट बोलल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना या गोष्टीचा राग आला. ते मला म्हटले, तुम्ही आम्हाला धमकी देताय का? तर त्यांना फक्त एका शब्दात सांगितलं की साहेब ही धमकी नाहीये, हा काही विषय नाही, याच्यामध्ये आमच्या भावना आहे, ही आमची श्रद्धा आहे, ही आमची परंपरा आहे, या परंपरेला आम्ही धक्का लागून देणार नाही. यासाठी आमची नम्र विनंती आहे आणि त्यासाठी जे जे करता येईल ते सर्व करायला तयार आहोत, जीव द्यायला तयार आहोत, पण पालखी दुसरीकडे जाऊन देणार नाही, हा आमचा ठाम विश्वास. आणि याच्यामध्ये मग आमदार साहेबांनी आम्हाला थोडं शांत केलं. आमदार साहेबांनी याच्यावरती चर्चा केली. आमदार साहेबांनी काही सूचना केल्या. मग स्वतः हेमंत रासने त्या ठिकाणी आळंदीच्या विश्वस्तांना आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांना स्वतः भेटून आले. त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. अशा पद्धतीने ह्या म्हणजे पालखीमध्ये तुम्ही पाहिलं तर वारीमध्ये लाखो भाविक असतात आणि मग तो सगळ्या प्रकारचे असतात, म्हणजे सावकार पण असतो आणि शेतकरी पण असतो, म्हणजे कोणी ह्याच्यामध्ये राहत नाही की कुठल्या ह्याच्यामध्ये राहिला. तसंच आमची ही वारी वाचवण्यासाठी आमची स्थानिक मंडळं असतील, या भागातले स्थानिक कार्यकर्ते असेल,
त्याच्यानंतर आमचे आमदार असतील, आमचे खासदार असतील, आमचे महापौर असतील, आमचे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष असतील, आमचे सभागृहाचे नेते असतील, माझ्यासोबत आमच्या स्थानिक नगरसेविका आमच्या भगिनी पल्लवीताई जावळे आहेत त्या असतील, या मंदिर विश्वस्त असतील दोन्ही बाजूचे. त्यामध्ये विषय पालखी विठोबाचा होता. निवडुंगा विठोबावाले धावले. का धावले? ही पालखी आपली आहे, हा सोहळा आपला आहे, ही श्रद्धा आपली आहे, ही परंपरा आपली आहे, याला कुठेही धक्का लागता कामा नये म्हणून ही पालखी पण इकडचे विश्वस्त त्या ठिकाणी सर्व सोबत जाऊन भेटले. आणि नानापेठेतील सर्व मंडळ, गणेश उत्सव हा एक पाया आहे आणि ही जी गणेश उत्सवाचे जे कार्यकर्ते आहे ना ते खूप ताकद लावून काम करत असतात. ही छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी जिजाऊ मासाहेबांनी सोन्याचा नांगर फिरवला तो याच पुण्यातनं फिरवला. त्यामुळे उठाव करण्याची परंपरा असणारे कार्यकर्ते आहे. तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमच्या पूर्व भागातले जर बघितले तर घरटी लोक आमची स्वातंत्र्य लढ्यामध्ये होती. त्याच्यामुळे हा लढा देणारा ही परंपरा असलेली ही आमच्या भागातली पेठेतली मंडळी आहेत आणि सर्वजण या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले. आता मंदिर ज्यावेळेस उभं करायचंय त्यावेळेस ही सर्वजण सर्वतोपरी मदत करतील. ज्याला जे जे शक्य होईल तो त्या ठिकाणी तन मन धन अर्पण करेल आणि प्रति आळंदी म्हणून आम्ही त्या ठिकाणी मंदिर उभं करू. मस्त सर. आता खरं तर इतक्या सगळ्या गोष्टींवरती बोललो आपण, पण उद्या जर अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्या पालखी परंपरेत आली तर तुम्ही ह्या गोष्टी स्वीकाराल का? नाही, दुसरी पालखी याच ठिकाणी येते आणि या संदर्भात माझे देहूचे जे मोरे म्हणून विश्वस्त आहेत सर्वांचे आमचे खूप चांगले संबंध आहेत. त्यांना या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व आम्ही पुरवतोय. निवडुंगा विठोबा देवस्थान हे संस्थान फार मोठं आहे, याची जागा खूप मोठी आहे, त्यामुळे इथं कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. आता बाजूलाच मी एक वारकरी भवन या ठिकाणी उभारतोय आणि खूप मोठं मैदान आहे. ती सगळी जागा आपण पालखी या विषयासाठी आरक्षित केलेली आहे. तसंच पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही पालखीसाठी येताल तर फार बदल झालेले असेल. आम्ही जवळजवळ 3-4 ठिकाणं एक वारकरी लोकांसाठी या ठिकाणी आम्ही डेव्हलप करतोय. म्हणजे पालखी म्हणून त्या ठिकाणी आम्ही काही गोष्टी आरक्षित केलेल्या आहेत. साधारण 1-1 एकरच्या 3-4 प्लॉट आम्ही हे केलेले आहेत, त्याच्या माध्यमातून ते काम करतो. आता प्रश्न असा येतो की तुम्ही इतका स्टँड घेतला किंवा आंदोलन केलं म्हणून ह्या गोष्टी आज आपल्याला बघायला मिळत आहेत. पण जर हे आंदोलन झालं नसतं किंवा तुम्ही स्टँड घेतला नसता तर ही मुक्कामाची जागा खरंच बदलली गेली असती का? नाही, निर्णय तर त्या पद्धतीने झाला होता, पण शेवटी आपण ज्ञानोबांना माऊली उगाच म्हणत नाही. ही माऊलींचीच इच्छा आहे. मी फक्त एक त्याच्यामधलं एक माध्यम आहे आणि माऊलींनी माझ्याकडून घेतलेली ही सेवा आहे. शेवटी माऊलींची इच्छा होती माझ्या माध्यमातून सेवा करून घ्यायची. मी त्या सेवेला सर्वतोपरी तयार होतो आणि फक्त माऊलींची इच्छा म्हणून या ठिकाणी पालखी राहिली. याच्यामध्ये कोणाचं काही श्रेय नाहीये. माऊलींचा आशीर्वाद, माऊलींची इच्छा म्हणून त्या ठिकाणी पालखी आली. आणि सांगितलंय जसं तुम्हाला, स्वतः संत तुकाराम महाराजांचं घर आमच्या नानापेठमध्ये होतं. त्यांची सासरवाडी या ठिकाणी कस्तुरी चौकामध्ये होती. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांचं वास्तव्य या भागामध्ये असल्यामुळे हे मंदिर असेल किंवा ते मंदिर असेल, 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी या दोन्ही मंदिरामध्ये येऊन भजन कीर्तन केलेली आहेत आणि महाराजांचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे आणि माऊलींचा आशीर्वाद या सगळ्या गोष्टी आहेत. आणि पांडुरंग तर आपल्या पाठीमुळे युगे 28 उभा आहे. त्याच्यामुळे पांडुरंगाचा आशीर्वाद, कृपा या सगळ्या गोष्टीमुळे हे काही घडलं नाही आणि येणाऱ्या काळातही कोणाच्या मनात अशी शंका येणार नाही की या ठिकाणावरून पालखी हलवा. नक्कीच असं घडू नये अशी आमची इच्छा आहे. Yes. पण तरी हा प्रश्न विचारते मी की समजा हे मुक्कामाचं ठिकाण बदललं असतं तर उद्या कुणाचं नुकसान यात जास्त झालं असतं, तुम्हाला काय वाटतं? मी जसं सांगितलं की हा जो काही पेटांचा भाग आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून हा पेटांचा भाग विकसित झालेला आहे आणि मूळ पुणेकर या ठिकाणी राहतात ही आमची भावना आहे की या ठिकाणावर तुम्ही पाहिलं तर जेवढे व्यापारी, म्हणजे नाना भवानी पेठ जो आहे हा व्यापारी भाग आहे. संपूर्ण जे काही लोक व्यापार करायला आलीत, बाहेरून आलीत, कोण आलीत, ती नाना भवानी पेठेतच वसलेली आहेत. आणि मग हा व्यापारी पेठेंचा भाग, इथले सगळे स्थानिक नागरिक आणि प्रत्येक म्हणजे वारकरी, धारकरी, कष्टकरी सर्व या ठिकाणी आहेत. आणि या सगळं कष्टकऱ्यांचं या ठिकाणी या पांडुरंगावर असलेली श्रद्धा, तुम्ही आज जर पाहिलं आमच्या पेठांमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये एक पांडुरंगाचं मंदिर आहे. म्हणजे निवडुंगा विठोबा घ्या, डुल्या मारुती घ्या, त्यानंतर डोके तालीमच्या पाठीमे घ्या, पासोड्या विठोबा घ्या. पासोड्या विठोबा मंदिराचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची भेट जिजाऊ मासाहेब सोबत असताना या पासोड्या विठोबामध्ये झाली. आणि ज्यावेळेस मुघलांना कळल्यानंतर मुघल त्या ठिकाणी आले त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेब गेल्यानंतर त्यांना सगळीकडे शिवाजी महाराज दिसत होते प्रत्येकामध्ये. म्हणजे हा एवढा मोठा इतिहास, एवढं मोठं चमत्कारिक हे सगळं क्षेत्र आणि या क्षेत्राचा खूप एक वेगळा गौरव आहे या क्षेत्राला. त्याच्यामुळं असं काही घडेल असं काही मला वाटत नाही.
आता खरं तर या सगळ्या ज्या समस्या झाल्या, की वाढती गर्दी आहे किंवा गैरसोय होणं आहे, हे सगळं तर वस्तुस्थिती आहे. पण आता आपण परंपरा आणि आधुनिक व्यवस्थापन यांच्या माध्यमातून ह्याचा समतोल कसा साधला पाहिजे? नाही, नक्कीच. याच विषयामुळे पालखीचा हलवण्याचा विषय सुरू झाला आणि गर्दी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. माऊलींचे भक्त कमी होणार नाही, प्रत्येक घरात माऊलीचा भक्त वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे जबाबदारी खरी पाहिली तर स्थानिक नगरसेवक म्हणून आमची असेल, या ठिकाणी स्थानिक आमदार म्हणून आमचे भारतीय जनता पार्टीचे हेमंत रासने आहेत त्यांची जबाबदारी असेल, या ठिकाणी पुणे महानगरपालिका प्रशासन म्हणून आमची जबाबदारी असेल, शासन म्हणून आमची जबाबदारी असेल की हा सोहळा कशा पद्धतीने पार पडेल. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 4 महिन्यापूर्वी पालखीची बैठक घेतली. संपूर्ण पालखी एरिया म्हणजे जेवढा जिथून पालखी देहू पासून आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पोहोचते ते संपूर्ण रस्त्यापासून 2014 नंतर याच्यामध्ये झालेले बदल खूप मोठे आहेत. रस्ते फार छोटे होते, आता रस्ते फार मोठे झालेत. आता प्रत्येकाकडे म्हणजे पूर्वी गाड्या कोणाकडे नव्हत्या, आता प्रत्येकाकडे 4 व्हीलर आहेत. त्या प्रत्येक जण 4 व्हीलर घेऊन येतो, ट्रक्स असतात, हे सर्व या सर्व गोष्टीची काळजी प्रशासन घेत आहे. पण यावेळेस आता तुम्ही हा मुद्दा काढला, या मुद्द्यालाच अनुसरून येणाऱ्या काळामध्ये आणखीन काय सुधारणा करता येईल त्या सुधारणासाठी आम्ही पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या मागे लागून याच्यामध्ये सुधारणा करून घेऊ. खरं तर आता भविष्यात पुन्हा जर असा प्रस्ताव मांडण्यात आला, तर तुम्हाला काय वाटतं, की प्रशासनाने निर्णय घेण्यापूर्वी काय केलं पाहिजे? नाही, निर्णय हा कुठल्याही एका व्यक्तीचा नाहीये. निर्णय माऊलींपासून, निर्णय तुकाराम महाराजांपासून पांडुरंगांपर्यंत हा विषय येऊन पोचतो. त्याच्याशिवाय वारकरी असतील, या भागातले नागरिक असतील, हो तुम्ही जर पाहिलं म्हणजे वर्षभर पांडुरंगाला येणारे लोक आहेत. म्हणजे एक दिवस लोक येत नाही, रोज पांडुरंगाला येतात. आणि एकमेव आमचा पांडुरंग असा आहे की त्याच्या पायावर तर डोकं ठेवायला तो स्थान देतो. प्रत्येक जण येतो त्या पांडुरंगाच्या पायावरती आपलं डोकं टेकवतो आणि तो माझा आई आहे, तो माझा बाप आहे. पांडुरंगाला आपण आपली माऊली म्हणतो, आपली आई म्हणतो, आपला बाप म्हणतो. त्यामुळं हे जे काय विचारायचंय किंवा विश्वासात घ्यायचंय तर या भागातल्या नागरिकांना असेल, प्रशासनाला असेल, सगळ्यांना सोबत घेऊन निर्णय घ्यावा लागेल. कुठलेही निर्णय असे होत असताना अचानकपणे होणार नाही. आम्ही सांगितलं, आम्ही सर्व सुधारणा करू, जे जे शक्य आहे ते ते करू, पण पालखी हलू देणार नाही, एवढं नक्की. हा, तर दादा पुढचा प्रश्न असा की तुमच्या मते परंपरा बदलण्याचा निर्णय घेताना अंतिम प्राधान्य कोणाला असेल? वारकरी, स्थानिक नागरिक, देवस्थान की प्रशासन? ही सर्व जी चार चार चाकं आहेत ही सगळी सोबत असेल तरच गाडी चालणार आहे. त्याच्यामुळे ह्या चौघांना सोबत घ्यावं लागणार आहे. यातला एकही व्यक्ती म्हणजे मंदिरातले पुजारी असतील किंवा बाहेर भजन करणारे आपले वारकरी असतील, दोघंही तेवढेच महत्वाचे आहेत जसे ही 4 लोक महत्वाचे आहेत. म्हणजे मंदिरामध्ये फक्त पूजा केल्याने देवत्व येणार नाहीये किंवा बाहेर फक्त टाळ वाजून देवत्व येणार नाही. त्यांनी पूजा करणंही तेवढंच महत्वाचं आहे, यांनी टाळ वाजवणंही तेवढंच महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने ही 4 लोक आहेत, वारकरी असतील, प्रशासन असेल, स्थानिक विश्वस्त असतील या आणि आळंदी विश्वस्त असतील, या सर्वांना सोबत राहूनच काम करावं लागेल. ही या वारीची आणि या पालखीची ही 4 चाकं आहेत आणि सोबतच चालणार तरच पालखी व्यवस्थित पार पडते. बरोबर. तर वारीच्या काळात भवानी पेठेतले नागरिक सेवा पुरवतच असतील, तर मग पडद्यामागे नक्की काय काय चालतात? काय काय नागरिक सेवा पुरवतात? नाही म्हणजे तुम्हाला असं सांगेल मी की बरीच लोक अशी असतात की वर्षभर इथे नाही राहत, त्यांचे फ्लॅट्स, त्यांची घरं या ठिकाणी आहेत आणि ते फक्त पालखीच्या वेळेस 3 दिवस 4 दिवस या ठिकाणी येतात फक्त सेवा करायला. आता कित्येक महिला अशा आहेत की वर्षभर म्हणजे सासू घरात स्वयंपाक जरी वर्षभर नाही केला तरी वारीच्या वेळेस स्वतः भाकरी करणार आणि मग वारकऱ्यांना खायला घालणार. नाही, माझी आजची सेवा झाली पाहिजे, ही अशा पद्धतीची परंपरा आहे. म्हणून मी सांगितलं की प्रत्येक जण आपल्या घरात रंगरंगोटी करतो, आपल्या भागातला परिसर स्वच्छ करतो. कोण त्या ठिकाणचे कचरा झाला असेल तो कचरा काढतो, कोण कुठं झाड पडतंय, कोण कुठं ड्रेनेज आहे, या रस्ता असेल, काही असेल, छोट्यातल्या छोटं काम असेल, प्रशासनाला कॉल करतो, आम्हाला कॉल करतो, आम्ही त्या माध्यमातून काम करून देतो. म्हणजे प्रत्येकाच्या भावना याच्याशी जुळलेल्या आहेत. प्रत्येक जण सेवा परम धर्म हा एकच मानतो. वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे, वारकऱ्याची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं. त्याच्या रूपामध्ये पांडुरंग पाहतो आणि त्याची सेवा करतो, त्याचे पाय धरतो. वारकरी मंदिरामध्ये तुम्ही आल्यानंतर लहान असू मोठा असू एकमेकाचे चरण स्पर्श करतात. कुठलाही अभिमान या ठिकाणी कोणालाही नसतो, कुठेही कोणाला गर्व नसतो. प्रत्येक जणांनी वाकायचं, एकमेकाला नमस्कार करायचं, पांडुरंगाला नमस्कार केल्याचं भाग्य त्या ठिकाणी मिळतं. बरोबर. तर वारीच्या काळात भवानी पेठेतलं वातावरण नक्की कसं असतं आणि तुमचा असा कोणता भावनिक क्षण आहे का
की जो आपल्या नागरिकांना सांगता येईल? नाही, भावनिक क्षण सांगायचं झाला तर हे पालखी सोहळा जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून तर लोक सेवा करतात आहे. पण मी माझ्या आयुष्याची सुरुवात जेव्हापासून केली त्यावेळेस माझ्यासोबत एक आमचे मित्र होते, माझ्या मोठ्या भावासारखे होते. ते आम्ही सोबत काम करायचो, वारकऱ्यांची सेवा करायचो. मी जरी गेलो तरी तो रात्रभर बसून वारकऱ्यांची सेवा करायचा. आणि एक 3 वर्षापूर्वी वारी गेल्यानंतर त्याचं निधन झालं. आणि ते एक गोष्ट गंत झाली की अरे, माझा भाऊ या ठिकाणी जो वारकऱ्यांची अमाप सेवा करतो तो आज या ठिकाणी नाहीये. म्हणजे तो नसताना पण आम्हाला एवढी आठवण असते त्याची की तो काय करू काय नाही असं त्याला झालेलं असतं. आणि असं जसं त्याला होतं असं असंख्य लोक अशी या ठिकाणी आहेत की त्याला प्रत्येकाला काहीतरी करायचं असतं. वारी म्हणजे त्यांचा स्वाट. म्हणजे एक वेळ दिवाळीला काही करणार नाही, एक वेळ दसऱ्याला काही करणार नाही, पण वारीला खूप काही करणार. ही या भागातल्या लोकांची ही श्रद्धा आहे की वारी म्हणजे त्यांच्यासाठी सर्वतोपरी. बरोबर. हा. दादा, पॉडकास्टच्या शेवटाकडे आपण आलोच आहोत. तर आजच्या तरुण पिढीसाठी माझा एक लास्टचा प्रश्न आहे. तर आजच्या तरुण पिढीला आपल्याला वारीचं महत्व पटवून द्यायचं असेल, तर तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी? नाही, नक्कीच आज खूप मोठी युवा पिढी आज आपली व्यसनाधीनतेकडे वळतीये. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या वारीच्या माध्यमातनं ह्या पंढरीरायाच्या नादाला लागणं म्हणजे च्या नादाला लागण्यापेक्षा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नादाला लागलं तर त्या माणसाचं आयुष्य सुधारेल, त्याच्या आयुष्याला एक मार्ग मिळेल. म्हणून व्यसनाकडे न जाता मंदिरात जर आला, पांडुरंगाकडे आला, त्याच्या पायावरती जर डोकं ठेवलं तर तुम्हाला एक योग्य दिशा मिळेल आणि व्यसनाधीनतेकडनं तुम्ही लांब जाताल. म्हणून माझी आजच्या युवकांना या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून एवढंच सांगणं असेल की आपण आई वडिलांची सेवा करा, समाजाची सेवा करा आणि हे सर्व करत असताना पांडुरंगाची सेवा करा. पांडुरंगाची सेवा केल्याचं भाग्य खूप आहे. ती देशाची सेवा करण्यासारखं भाग्य आहे. कारण जो पांडुरंगाच्या चरणी लीन झालाय तो कधीही चुकीच्या मार्गाला जाणार नाही, अशी आमची भावना आहे. तर दादा, तुम्ही आज इतक्या सगळ्या गडबडीतून सुद्धा आम्हाला आज वेळ दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आज आपल्या वारकऱ्यांना हे ऐकून खूप बरं वाटलं असेल की आपली परंपरा जपणारं सुद्धा कोणीतरी आहे, आपल्यासाठी स्टँड घेणारं सुद्धा कोणीतरी आहे. आणि ही सेवा अशीच चालू राहू दे अशीच आमची इच्छा आहे. आणि खूप थँक्यू सो Yes, मच. खूप धन्यवाद तुमचे. येस, थँक्यू.